लिहिताय का बसलाय? ठीक आहे. लास्ट पिरियडला पण आपण हाच पॉईंट बघितला होता. काय? जेनेटिक टर्मिनॉलॉजी, म्हणजे ज्या टर्म्स कशाशी रिलेटेड असतील, जेनेटिक्सशी रिलेटेड आहेत आणि ह्याच्या आधारावरच आपण काय करणार आहे, पुढचं जे पण एस्कर्चस आणि क्रॉसिंग ओव्हर आहे ते बघणार आहे. तर लास्ट पिरियडला कुठपर्यंत आलो होतो आपण? होमोझायगस अँड हेट्रोझायगस. कोण सांगते मला? व्हॉट इज मीन बाय जीन और व्हॉट डू यू मीन बाय जीन? ज्यांना येते त्यांनी हात वर करायचं. जीनच्या मीनिंग काय आहे, डेफिनेशन किंवा व्हॉट डू यू मीन बाय, तुम्हाला काय समजलंय जीन म्हणजे काय? बाकी मी काय विचारलं नाही, जीनची फक्त कन्सेप्ट सांगा मला. सांग. जीन इट इज अ पार्ट और सेगमेंट ऑफ डीएनए. तो एक डीएनएचा काय आहे? पार्ट आहे, एक सेगमेंट आहे, एक घटक आहे डीएनए मध्ये. आणि इट इज ऑल्सो नोन ॲज जेनेटिक मटेरियल. ते काय आहे? जीन. कारण फंक्शन काय आहे जीनचं? इनहेरिटन्स अँड व्हॅरिएशन, म्हणजे ट्रान्समिशन ऑफ द ट्रेट. ट्रेट म्हणजे कॅरेक्टरिस्टिक, पॅरेंटचे असतील किंवा जनरेशनचे असतील. तर होमोझायगस कॅरेक्टरिस्टिक म्हणजे कसले? सिमिलर, एकसारखे दिसणारे ट्रेट असतील किंवा एकसारखे दिसणारे कॅरेक्टरिस्टिक असतील. हेट्रो म्हणजे डिफरंट. हेट्रोझायगस ट्रेट म्हणजे द डिफरंट कॅरेक्टरिस्टिक, नॉट सिमिलर. सेम म्हटलं की होमोझायगस, वेगवेगळं म्हटलं की हेट्रोझायगस. नाउ वी हॅव स्टार्ट प्युअर लाईन्स. किंवा प्युअर लाईन म्हणजे कसल्या लाईन्स किंवा काय त्याचं कन्सेप्ट आहे काय? बघा, ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल्स ऑर पॉप्युलेशन. ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल म्हणजेच पॉप्युलेशन ना, लोकसंख्या किंवा ग्रुप ऑफ द इंडिव्हिज्युअल्स ऑर पॉप्युलेशन. काय होणार आहे? फॉर ट्रू ब्रीडिंग टू वन और मोर ट्रेट. समजते कोणाला? ग्रुप ऑफ द इंडिव्हिज्युअल, इथं इंडिव्हिज्युअलांचा किंवा लोक, पॉप्युलेशन म्हणजेच काय? एकत्र, ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल. काय होणार आहे त्यात? फॉर ट्रू ब्रीडिंग. ब्रीडिंगचा मीनिंग माहिती आहे कुणाला? ब्रीड. गोट वगैरे ती सीजनल ब्रीडर आहे. आणि वुमन अँड एप्स काय ती कंटिन्युअस ब्रीडिंग. पण ब्रीडिंग म्हणजे काय? ब्रीड तुम्ही CS ला वगैरे असतील तर असेल तिथे हे कन्सेप्ट. क्रॉप ब्रीडिंग असतात, त्यांच्यात ब्रीडिंग मेथड्स किंवा टेक्निक असते, ब्रीडिंग टेक्निक. हायब्रीड ऐकलंय कधी? हायब्रीड व्हरायटी तर सगळ्याच आहेत ना. आता आपण ज्या सगळ्या खाते ते हायब्रिडच आहेत ना व्हरायटी. प्युअर देशी आणि हायब्रिड हा वर्ड ऐकला असेल. घरातली लोकांना सुद्धा माहिती आहे. बघा, ते म्हणतात ना देशी आहे किंवा कडधान्य असेल, अन्नधान्य असेल किंवा भाजी असेल कुठली. हायब्रिड आणि प्युअर. हायब्रिड म्हणजे कसला? तिथे टेक्निक, हायब्रिडिंग तिथे केलेलं आहे टेक्निकद्वारे. म्हणजेच काय केलेलं आहे? एंट्रिंग किंवा टू एंटर द जीन. फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगायचं झालं ब्रीडिंगशी रिलेटेड, तर साधी गाय माहिती आहे, पांढरी गाय असते ती. आणि हायब्रिड गाय माहिती आहे, जी जर्सी वगैरे म्हणतात ती. दोन्ही माहिती आहेत. मग त्या दोघांचा जर क्रॉस केला त्यांच्या जीनचा किंवा त्यांच्या ब्रीडचा, तर नवीन येणारं जनरेशन त्या दोन्हींचं नेक्स्ट किंवा तिसऱ्या पॉप्युलेशनमध्ये किंवा त्या गायीमध्ये जर ते दोघांचे जीन एंटर करून एकत्र करून जर सोडले, तर नेक्स्ट येणारं जनरेशन एक कॉम्बिनेशन असेल. थोडा व्हाईट कलर, थोडा काळा किंवा गुलाबी, तो कसा लाल असतो तो. फॉर एक्झाम्पल इथे ते आहे तुम्हाला एक्झाम्पल. व्हाईट कलरची काऊ असेल आणि ती इथे रेड कलर असेल, तांबूस कलरचे असते ते. त्या दोघांचे ब्रीड एकत्र करून जर क्रॉसिंग केलं यांचं आणि नेक्स्ट नवीन याच्यामध्ये सोडले, तर येणारं जनरेशन कसं असेल? थोडा व्हाईट कलर असेल, थोडा रेड कलर असेल. हे हायब्रिड झालं. हायब्रिड म्हणजे एंटरिंग, टू एंटर द जीन्स. हायब्रिड फक्त. तिथं ट्रू ब्रीड म्हणजे ओरिजिनल. तिथं कुठलाही हायब्रिड व्हरायटी नाहीये. पॉप्युलेशन काय करणार आहे? इंडिव्हिज्युअल, ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल म्हणजेच पॉप्युलेशन फॉर ट्रू ब्रीडिंग फॉर वन और मोर ट्रेट.
एक किंवा एक पेक्षा दोन कॅरेक्टरिस्टिक स्वतःचे असणार आहेत, तिथं कोणताही हायब्रिड टेक्निक नसेल त्याला प्युअर. प्युअर मध्ये ह्याच शब्दात आहे ना सगळं. प्युअर म्हणजे नो एनी हायब्रिडायझेशन, कुठलाही दुसरा ब्रीडिंग म्हणजे थोडक्यात जीन एंटरिंग केलेले असतात. हे ब्रीडिंग टेक्निक ह्या कशा आहेत, लॅबोरेटरी टेक्निक आहेत. बायोटेक्नॉलॉजीमध्ये वापरलं जातं बघा ब्रीड म्हणजे वेगवेगळ्या व्हरायटी, जीनच्या व्हरायटी एकत्रित करून न्यू जनरेशन किंवा न्यू स्पेसिस फॉर्म करणे. बघा अनेक आहेत, कशाच्या भाज्यांच्या सुद्धा अनेक आहेत स्पेसिस. साधं वांग असेल, वांगे माहिती आहे वांग्याचं झाड, किती स्पेसिस आहेत. मग ते काही मनाने तयार होतात का? त्याच्यावर थेरपी, जीन थेरपीज केल्या जातात, ब्रीडिंग टेक्निक केल्या जातात. मग ट्रू ब्रीडिंग नसतात, तिथे एकमेकांचे सगळे मिक्स केलेले असतात, म्हणून त्याला हायब्रिड म्हणतो आपण. ट्रू म्हणजेच प्युअर लाईन्स, जिथं ओरिजिनल ब्रीड आहेत. एक ओरिजिनल कशामध्ये, हे ब्रीड कशामध्ये दिसणार, त्या जनरेशनच्या कॅरेक्टरिस्टिक मध्ये दिसणार. एक किंवा एक पेक्षा जास्त ट्रेट कशासारखे दिसणार, सेम त्यांच्या ट्रू पॅरेंट सारखे दिसणार आणि ते ट्रू ब्रीड असणार आहे. त्याला प्युअर लाईन्स म्हणतात. प्युअर लाईन्स म्हणजे ॲज इट इज, जशीच्या तशी व्हरायटी. देअर इज नो टेक्निक विच कॅन यूज, नो एनी बायोटेक्नॉलॉजी. कुठलाही स्पेसिस, कुठलाही जीन मिक्सिंग ऑफ केलेला नसतो किंवा कुठलंही एकत्रितरित्या काय केलेलं नसतं, जीनची थेरपीज केलेले नसतात. त्याला ट्रू ब्रीडिंग म्हणतात किंवा जे आहे तशी व्हरायटी ॲज इट इज. समजलं? प्युअर लाईन. प्युअर ह्या शब्दातच आहे. प्युअर म्हणजे कुठलंही मिक्सिंग नाही आहे जीनचं, हे जेनेटिक्सशी रिलेटेड आहे म्हणून. मोनो हायब्रिड आणि डायहायब्रिड हे क्रॉस आहेत. ते क्रॉस नेक्स्ट म्हणजे आता तेच शिकणार आहे आपण. त्याच्या अगोदर मोनो हायब्रिड म्हणजे काय? मोनो म्हणजे माहिती आहे सिंगल. कशामध्ये? हेट्रोझायगस फॉर वन ट्रेट. मोनो हायब्रिड क्रॉस म्हणजे काय? हेट्रोझायगस काय असणार आहेत, प्रोजेनीज असणार आहेत. कसल्या? हेट्रोझायगस फॉर वन ट्रेट. त्यांच्यामध्ये काय असणार? डिसिमिलर. हेट्रो म्हणजे कसला? वेगवेगळं. त्यांच्यामध्ये काय असणार आहे? एक ट्रेट सेम असणार आहे. फॉर एक्झाम्पल इथं एक आहे प्रोजेनी, इथं एक आहे जनरेशन. हे दोन वेगवेगळे झाले, गर्ल असेल बॉय असेल. हे दोन्ही डिसिमिलर झाले, हेट्रोझायगस झाले. हेट्रोझायगसचं मिनिंगच काय आहे? डिफरंट. किंवा हे दोन जीन झाले, ह्यांच्यामध्ये दोघांमध्ये काय आहे? डिसिमिलॅरिटीज आहे. हे हेट्रोझायगस आहे, पण कॅरेक्टरिस्टिक काय आहे? वन आहे. एक ट्रेट आहे. कुणामध्ये तुम्हाला सांगितलं मी एक्झाम्पल. हे तुम्ही आहे आणि हा तुमचा भाऊ आहे. डिसिमिलर, हेट्रोझायगस झालं, पण एखादा कॅरेक्टरिस्टिक काय असणार आहे? सिमिलर असणार आहे. त्याला मोनो हायब्रिड असतो. कुठला तरी कॅरेक्टरिस्टिक असणार आहे तुमच्यामध्ये आणि तुमच्या भावामध्ये. एक कॅरेक्टरिस्टिक सेम असेल तर हेट्रोझायगस, एक पेक्षा जास्त दोन असतील तर डायहायब्रिड. ठीक आहे? डायहायब्रिड आणि मोनो हायब्रिड. डाय म्हणजेच दोन कॅरेक्टरिस्टिक. काय असणार आहे? हेट्रोझायगस फॉर टू ट्रेट इथं असणार आहे. टू म्हटलं की डाय, वन म्हटलं की मोनो. हे क्रॉस आहेत, मोनो हायब्रिड क्रॉस आणि डायहायब्रिड क्रॉस. F1 जनरेशन. जनरेशन म्हणजे माहिती आहे त्याला, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज प्रोजेनी. F1, F फॉर फिलियल. फिलियल जनरेशन. F1, वन म्हणजे पहिलं जनरेशन. तुमच्या पॅरेंटचं तुम्ही कितवं जनरेशन आहात? कितवं आहे? तुमच्या पॅरेंटचं म्हणते, आई वडिलांचं कितवं जनरेशन आहे? पहिलंच असणार आहे ना. आणि तुमच्या आजी आजोबांचं तुम्ही सेकंड जनरेशन आहे, दुसरं जनरेशन आहे. तुमचा नंबर 2 नंबर आहे का 3रा नंबर आहे त्याच्यावर जनरेशन नाही आहे. पिढी तुमचं म्हणजे तुमची बहीण भाऊ, तुम्ही सगळे भावंड मिळून F1 जनरेशन झालं. कुणाचं? तुमच्या आई वडिलांचं. आणि आजी आजोबाची सेकंड पिढी आहे म्हणून त्याला F2 जनरेशन म्हणायचं. काय? तुमची आजीची जर अजून पणजी वगैरे असेल तर F3 जनरेशन. पण मला वाटतं तुम्ही F3 जनरेशन नसाल कुणाचं.
आहेत का ते जिवंत असणार आहे, पण ते जिवंत नसतील, पण तरी असणार आहे F3 जनरेशन. म्हणजे जे पिढी जात आली, एक पिढी, पहिली पिढी, दुसरी पिढी, तिसरी पिढी, त्याला F1 म्हणजेच फर्स्ट. तुम्हाला होणारी मुलं म्हणजे तुमचं F1 जनरेशन असेल. ठीक आहे, समजतंय? F2 म्हणजे दुसरं जनरेशन. तुमचा नंबर तिथं धरायचा नाही आहे, मी दुसऱ्या नंबरचे आहे म्हणून F2 जनरेशन, किंवा माझा नंबर तिसरा आहे म्हणून मी F3 जनरेशन. नो, ते एक जनरेशन झालं, ती एकच पिढी झाली तुमच्या आई वडिलांची, म्हणून F1 जनरेशन. मग काय सांगता येईल? F1 जनरेशनलाच त्याला प्रोजेनी म्हणतात. प्लांटमध्ये प्रोजेनीज म्हणतात. जनरेशन म्हणजे पिढी. F1 म्हणजे कसली? फर्स्ट जनरेशन, दॅट इज नोन ॲज F1 जनरेशन. F फॉर फिलियल जनरेशन. F2 पण आहे, सेकंड जनरेशन, दॅट इज नोन ॲज F2 जनरेशन. ठीक आहे, समजतंय? ह्याच्यात काही एवढी अवघड कन्सेप्ट नाही. F1 म्हणजे कसला आणि F2 म्हणजे कसला. क्रॉस करताना म्हणजे आपण जे पनेट स्क्वेअरच्या सहाय्याने बघणार आहे त्यावेळेस हे वारंवार येणार आहेत. F1 जनरेशन, प्रोजेनी, जिनोटाईप, फिनोटाईप, डायहायब्रिड क्रॉस, मोनोहायब्रिड क्रॉस, हे प्रत्येक वेळेस येणार आहे. तिथं मी हे सांगत बसणार नाही प्रत्येक वेळेस. तिथं त्यासाठी अगोदर टर्मिनॉलॉजी आहे आणि नंतर क्रॉसिंग ओव्हर आहे. टेस्ट क्रॉस म्हणजे कसला क्रॉस? आता क्रॉस म्हणजे लक्षात ठेवायचंय. टेस्ट क्रॉस, क्रॉस म्हणजे क्रॉस ऑफ F1 प्रोजेनी, अंडरलाईन करायची याला. पुन्हा बरोबर क्रॉस F1 प्रोजेनी म्हणजेच काय? जनरेशन. आता सांगितलंय मी. टेस्ट क्रॉस म्हणजे काय? क्रॉस ऑफ F1 जनरेशन ऑर प्रोजेनी विथ पुन्हा बरोबर होमोझायगस रेसेसिव्ह पॅरेंट्स. ह्याच्या अगोदर आपण काय बघितलं? रेसेसिव्ह आणि डॉमिनंट मधला फरक बघितलेला आहे. तर कोण सांगेल मला डॉमिनंट म्हणजे काय अँड रेसेसिव्ह म्हणजे काय? किंवा व्हॉट टाइप ऑफ दी कॅरेक्टरिस्टिक आर नोन ॲज डॉमिनंट कॅरेक्टरिस्टिक किंवा डॉमिनंट ट्रेट. डॉमिनंट आणि रेसेसिव्ह मधला काय डिफरंट आहे? डॉमिनंट म्हणजे एक्सप्रेस होणारा आणि फिनोटाइप किंवा रेसेसिव्ह म्हणजे एक्सप्रेस होत आहे पण कसल्यामध्ये? हेट्रोझायगस मध्ये होणारा. म्हणजेच टीचं एक्झाम्पल सांगितलं होतं, टॉल टॉल आणि डॉर्क डॉर्कचं. कॅपिटल टी, स्मॉल टी, ते रिप्रेझेंटेशन आहे. मग कॅपिटल टी हा कसला कॅरेक्टरिस्टिक झाला? डॉमिनंट कॅरेक्टरिस्टिक झाला. आणि स्मॉल टी हा रेसेसिव्ह. टेस्ट क्रॉस मध्ये आपण त्याचे एक्झाम्पल घेणार आहे. कॅपिटल टी, स्मॉल टी. तर टेस्ट क्रॉस म्हणजे कसला क्रॉस? जो क्रॉस कुणाबरोबर? म्हणजेच F1 प्रोजेनी चा क्रॉस कुणाबरोबर होणार आहे? होमोझायगस रेसेसिव्ह पॅरेंट्स. बघा आता, म्हणजे असं प्रोडक्शन तयार होऊ शकतं किंवा होतं, करू शकतो की जे पहिली पिढी आहे त्याचा क्रॉस त्याच्या रेसेसिव्ह पॅरेंट्स बरोबरच केला जातो. त्या क्रॉसला टेस्ट क्रॉस म्हणतात. समजतंय? कुणाचा क्रॉस इथे लक्षात ठेवायचा आहे? F1 पहिली पिढी जी आहे. फॉर एक्झाम्पल शेतामध्ये जर एखादं पीक लावलेलं असेल किंवा जनावरांमध्ये वगैरे असतात असे क्रॉस, एखादा धान्य असेल तर ते त्याची पहिली पिढी झाली असेल तर त्याच्यातले काही जीन घेऊन त्याच पॅरेंट्स बरोबर त्याचा क्रॉस करतात. त्याला काय म्हणतात? टेस्ट क्रॉस. F1 प्रोजेनीचा किंवा पहिल्या जनरेशनचा क्रॉस होमोझायगस म्हणजे तिथं ते स्पेसिस कसली पाहिजे? सेम पाहिजे. कुत्र्याचा मांजराबरोबर क्रॉस नाही होऊ शकणार किंवा केला तरी नवीन प्रोजेनी होमोझायगस नसणार आहे, ते हेट्रोझायगस असेल. होमोझायगस कशाबरोबर? पॅरेंट्स बरोबर, रेसेसिव्ह पॅरेंट्स बरोबर जो क्रॉस F1 प्रोजेनीशी होतो दॅट क्रॉस इज नोन ॲज टेस्ट क्रॉस. एक्झाम्पल, फॉर एक्झाम्पल टॉल टॉल, इथे कॅरेक्टरिस्टिकचा दिलेला आहे. टॉल हा एक काय झाला? ट्रेट झाला किंवा कॅरेक्टरिस्टिक. ह्या कशाशी रिलेटेड आहे? पी प्लांटची हाईटशी रिलेटेड आहे. कॅपिटल टी, इट इज रिप्रेझेंटेड टॉल, हा डॉमिनंट कॅरेक्टरिस्टिक झाला. स्मॉल टी, इट इज अ रेसेसिव्ह, म्हणजेच इथं प्युअर लाईन नाही आलेला आहे, इथं प्युअर आहे. कॅपिटल हा टॉल आहे आणि हा डॉर्फ आहे. मग फॉर एक्झाम्पल ह्या टॉलचा हा एक टी झाला, हा एक टी, दोन ट्रेड झाले. हा हायट्रेड झाला आणि हा
शॉर्ट झाला म्हणजे टॉल आणि डॉन या टीचा क्रॉस इथं केला, काय तयार होणार? कॅपिटल टी स्मॉल टी. पण ट्रेड कुठला एक्सप्रेस झाला? टॉलच झाला, कारण सुरुवातीला डॉमिनंट काय आलेला आहे? कॅपिटल टी आलेला आहे. म्हणून ह्या ट्रेडचं नाव किंवा ह्याचं कॅरेक्टरिस्टिक काय असणार आहे? टॉलच. परत हा ट्रेड, हा टी पहिला टी दुसऱ्या टीला तसंच सेम येणार आहे. इथं जरी क्रॉस केला तर म्हणजेच टेस्ट क्रॉसमध्ये फॉर्म होणारं जनरेशन हे सेम टाईपचं असतं. त्याचा रेशो जो असतो टेस्ट क्रॉसचा तो 1:1:1:1 असतो. सेम, कुठलेही डिफरन्सिएशन नाही आहे. ह्या दोघांचा ह्या दोघांना क्रॉस केला तर काय येणार आहे? कॅपिटल टी आणि कॅपिटल स्मॉल टीच येणार आहे. म्हणून 1:1:1 हा रेशो टेस्ट क्रॉसचा असतो. म्हणजेच टेस्ट क्रॉसशी रिलेटेड एक लाईन लक्षात ठेवायची, द टेस्ट क्रॉस विच कॅन गिव्ह द सेम प्रोजेक्ट जनरेशन सिमिलर, नो एनी डिफरन्सिएशन. तर इथंच असं केलं, इथं कॅपिटल टी आणि स्मॉल टी, तर इथं बघा हा टी असं येणार आहे आणि ह्या टीचा ह्या टीला आला तर स्मॉल टी 3:1 रेशो येत असतो. हे सुद्धा एक्झाम्पल बघणार आहे आपण. म्हणजे इथं सिमिलॅरिटी आहे का? नाहीये. टेस्ट क्रॉसमध्ये प्रत्येक जनरेशन हे काय आहे? सेम आहे. ट्रेट हा सेम आहे. म्हणजे कुणाबरोबर होतं टेस्ट क्रॉस? प्रोजेनीचा फॉर देअर होमोझायगस रेसेसिव्ह पॅरेंट्स आणि प्रोजेनी यांचा क्रॉस, त्याला टेस्ट क्रॉस म्हणतात. ठीक आहे. तर बॅक क्रॉस म्हणजे काय? F1 प्रोजेनी क्रॉस विथ काय असणार आहे? फॉर देअर पॅरेंट्स. जे जनरेशन आहे F1 ते पॅरेंट्सची काय होणार? क्रॉस करतात, त्याला बॅक क्रॉस म्हणतात. बॅक म्हणजे रिव्हर्स. फॉर एक्झाम्पल काय असेल? F1 म्हणजे पहिली पिढीचा क्रॉस त्याच्या पॅरेंट बरोबरच, त्याला बॅक क्रॉस म्हणतात. हे प्लांटमध्ये सायंटिस्टनी काय केलेलं आहे? हे क्रॉसिंग करून नवीन पिढी किंवा त्यांचं नवीन व्हरायटी कशी तयार होते त्यासाठी केलेलं हे एक्सपेरिमेंट आहे. देन काय असेल? पनेट स्क्वेअर म्हणजे जे आपण बघणार आहे हे क्रॉस आहेत, सिम्बॉल आहेत, कॅपिटल टी असेल किंवा डब्ल्यू आणि काय आहेत? राऊंड. हे सिम्बॉल रिप्रेझेंटेशन दिलेले आहेत. 7 कॅरेक्टरिस्टिक आपण बघितले ट्री प्लांटचे. त्याचे क्रॉस बघून आपण काय करणार आहे? लास्टला रेशो काढणार आहे आणि त्याला तिथं काय आहेत? लॉज आहेत. लॉज ऑफ सेग्रिगेशन आहे, लॉज ऑफ काय इनहेरिटन्स किंवा असाइनमेंट आहे, त्यालाच डिफरन्सिएशन म्हणतात. हे सगळे लॉज आहेत. तिथून पुढे आता ते बघायचे. हे समजले? सगळ्या टर्मिनॉलॉजी समजल्या? फिनोटाईप, जिनोटाईप, अजून जीन. फॅक्टर म्हणजे काय? झालेलं आहे ना? युनिट ऑफ हेरिडिटी. ठीक आहे. नेक्स्ट काय? टर्मिनॉलॉजी पासून नेक्स्ट पॉईंटकडे जाऊया. हे टर्मिनॉलॉजीमधले टर्म्स दुसरी एक मार्कला विचारली जाते. जीन म्हणजे काय किंवा हे टेस्ट क्रॉस वगैरे. टेस्ट क्रॉस डायरेक्ट तुम्हाला 3 मार्कला विचारला जातो किंवा शॉर्ट नोट विचारली जाते. पनेट स्क्वेअरच्या सहाय्याने. पनेट स्क्वेअर म्हणजे काय? स्क्वेअर म्हणजे तर समजतंय ना? हा स्क्वेअर. क्रॉस कुणामध्ये होत असतात? मेल आणि फिमेल गॅमेट, त्याच्यासाठी सिम्बॉल आणि हा स्क्वेअर. इथं ट्रेट ठेवणार आपण. इथं ज्या असतात त्याच इकडं असतात आणि याचा क्रॉस याच्या बरोबर आहे, परत याचा क्रॉस याच्या बरोबर आहे, याचा क्रॉस याच्यावर. इथं लिहायचं, ते सांगते, तिथं लक्षात येते. एक्झाम्पल घेताना लक्षात येते. काय नेक्स्ट? लॉ ऑफ इनहेरिटन्स. मेंडल्स सगळा चॅप्टरच मेंडल्स. लॉ ऑफ डॉमिनन्स. सोप आहे लॉ ऑफ डॉमिनन्स. कुठला एक्झाम्पल आहे? डॉमचंच आहे का? चला एक एक्झाम्पल घेऊन द्या सगळ्यांनी. मी सांगते ते एक्झाम्पल.
कम्प्लीट फॉलोइंग चार्ट असा पण क्वेश्चन विचारला जातो. इथं दिलाय बघा स्क्वेअर मध्ये. तो कसा कम्प्लीट करायचा ते बघू. दोन ट्रेट घेतलेले आहेत पी प्लांटचे. टॉल क्रॉस्ड विथ डॉर्क. पहिल्यांदा टॉल म्हणजे काय आणि डॉर्क म्हणजे काय ह्याची कन्सेप्ट क्लिअर करायची. टॉल म्हणजे हायटेड, ज्यांची हाईट आहे त्याला टॉल म्हणतात. काय ह्या चॅप्टर मध्ये आपण काय बघतोय? टॉल पी प्लांट. आणि डॉर्क म्हणजे कसल्या? शॉर्ट, ज्या हाईटला कमी आहे. तो कॅरेक्टरिस्टिक आहे 7 कॅरेक्टरिस्टिक मधला एक फक्त कॅरेक्टरिस्टिक जो की हाईटशी रिलेटेड आहे. टॉल आणि डॉर्क. त्याचा फिनोटाइप. कॅपिटल टी, कॅपिटल टी, स्मॉल टी, स्मॉल टी. फिनोटाइप म्हणजे कसला? हां. देन जीनोटाइप. एकच येणार आहे इथं, कारण दोन काय आहेत? सेम. द्या तुम्ही सांग. क्रॉस F1 जनरेशन. दुसरं एक्झाम्पल देणार आहे तुम्हाला दुसऱ्या ट्रेडचं. झालं लिहून? प्रत्येक वेळेस ते लिहायचं. फिनोटाइप, जीनोटाइप, गॅमेट. 4 असतात. हे जस्ट एक्झाम्पल 2च दिले. 4 असतात. 4 ट्रेड एकत्रित करून क्रॉसिंग करून जनरेशन काढायचं असतं. कुठल्या प्रकारचं येते हे फक्त जस्ट एक्झाम्पल. हाईट. इकडे लक्ष द्या. काय घेतलं एक्झाम्पल? हाईट ऑफ पी प्लांट. कशाने रिप्रेझेंट केलेली आहे? टॉल अँड डॉर्क. बोथ टॉल अँड डॉर्क विच इज क्रॉस्ड विथ इच अदर. त्या दोन कॅरेक्टरिस्टिकचं काय केलेलं आहे? क्रॉस केलेलं आहे. म्हणजे एक उंच प्लांट आणि एक छोटी प्लांट यांच्यामधले जीन काय केलेलं आहे? क्रॉसिंग केलेलं आहे एकमेकांमध्ये. मग टॉलचा फिनोटाइप विच इज रिप्रेझेंटेड कॅपिटल टी, कॅपिटल टी. इट इज नोन ॲज फिनोटाइप. डॉर्कचा फिनोटाइपिक विच इज रिप्रेझेंटेड स्मॉल टी, स्मॉल टी. स्मॉल टी असला की तो ट्रेट कसा असेल? डॉर्क असेल. कॅपिटल टी असेल तर तो कॅरेक्टरिस्टिक कसा असेल? टॉल असेल, हायटेड असेल. देन जीनोटाइप ऑफ द गिवन एक्झाम्पल. हे दिलेलं एक्झाम्पल आहे त्याचा जीनोटाइप असेल सेम आहे, एकच असणार आहे कॅपिटल टी. इथं जर स्मॉल टी असेल तर दुसरा गॅमेट स्मॉल टी फॉर्म होणार आहे. इथं सिमिलर कॅरेक्टरिस्टिक आहे, डॉमिनंट आहेत म्हणून एकच जीनोटाइप. तिथं पण सिमिलर आहे, एकच स्मॉल टी. मग टॉल या जीनोटाइप. जीन हे जीन जे आहेत कॅपिटल टी आणि स्मॉल टी हे F1 जनरेशन बघण्यासाठी क्रॉसिंग केले तर काय आला? हा गॅमेट झाला सिंगल. या दोन्हीचा जीन म्हणजेच गॅमेट एक. हे हा टॉलचा एक गॅमेट आणि डॉगचा एक गॅमेट काय केला? क्रॉसिंग. आणि टू फॉर्म F1 जनरेशन, त्याला प्रोजेनी म्हणतात. मग F1 जनरेशन कसं आलेलं आहे? कॅपिटल टी आणि स्मॉल टी. सिमिलर आहे का? आहे का सिमिलर? कॅपिटल टी काय रिप्रेझेंट करत आहे? टॉल. स्मॉल टी काय रिप्रेझेंट करत आहे? डॉर्क. म्हणजे ॲट द टाइम ऑफ टॉल अँड डॉर्क विच इज interaction किंवा crossed with each other, the F1 generation is not similar.
Some generation or some progenies are tall progenies and some progenies are dwarf progenies. म्हणजे इथं काही प्लांट तयार झालेले F1 जनरेशन मधल्या टॉल आहेत आणि काही प्लांट काय आहेत डॉर्फ आहेत. सगळ्याच टॉल नाही आहेत आणि सगळ्या डॉर्फ पण नाही आहेत, म्हणजे दोन्ही पण काय सिमिलॅरिटीज नाही आहे. 50% असेल, 60% टॉल असतील, 40% डॉर्फ असतील, किंवा 70% टॉल असतील तर 30% डॉर्फ पण आहेत. म्हणजे का असं झालंय, कारण दोन्हीचे कॅरेक्टरिस्टिक काय केलेले आहेत एकत्रित घेऊन आपण F1 जनरेशन फॉर्म केलेलं आहे. म्हणून द क्रॉस विच इज डिसिमिलर. हा टेस्ट क्रॉस नाही आहे. टेस्ट क्रॉस काय असतो, फॉर एक्झाम्पल टेस्ट क्रॉसचं कॅपिटल टी स्मॉल टी कोण सांगेल त्याचा जीनोटाइप टीटीच येणार आहे ना. आणि गॅमेट म्हटलं की असं लिहायचं, हा गॅमेट झाला, मग गॅमेटचंच क्रॉसिंग करायचं. क्रॉस केलं गॅमेटचा तर हा टी ह्या टी बरोबर क्रॉस केला, काय येणार कॅपिटल टी स्मॉल टी. हे एक जनरेशन झालं. एकच पहिल्या जनरेशन मध्ये 4 तयार होणार. देन हाच टी ह्या टी बरोबर क्रॉस करायचा, कॅपिटल टी स्मॉल टी. हा टी ह्या 2 बरोबर क्रॉस करून तयार झालेलं प्रोजेनिज. ते ह्या टीचा संपला विषय. हा सेकंड कॅपिटल टी क्रॉस्ड विथ स्मॉल टी, काय येणार आहे तेच येणार आहे. कॅपिटल टी क्रॉस्ड विथ स्मॉल टी तेच येणार आहे. टेस्ट क्रॉस मध्ये काही डिसिमिलॅरिटीज नाही. जे पॅरेंट्स आहेत तेच काय झालेले आहेत, ते स्ट्रेट सेम आलेले आहेत. ठीक आहे, म्हणजे कॅपिटल टी स्मॉल टी हे झालं टेस्ट क्रॉसचं एक्झाम्पल. देन आपण दुसरं पण एक्झाम्पल घेऊ शकतो, कॅपिटल टी स्मॉल टी क्रॉस्ड विथ स्मॉल टी. हा काय झाला डॉमिनंट झाला टॉल, बट ह्याच्यामध्ये काही काय आहे डॉर्फ पण आहे आणि हे प्युअर डॉर्फ आहे. हे प्युअर डॉर्फ झाले. मग हा टी याचे गॅमेट काय झाले कॅपिटल टी स्मॉल टी क्रॉस्ड विथ स्मॉल टी. कोण सांगेल पहिला टी प्रोजेनी कोण सांगेल F1 जनरेशनची कॅपिटल टी क्रॉस्ड विथ स्मॉल टी. ही पहिली प्रोजेनी झाली. डॉमिनंट टी झाला इथं. देन कॅपिटल टी स्मॉल टी हे दुसरी प्रोजेनी झाली. आता स्मॉल टी तिसरी आणि चौथी प्रोजेनी. काय झालं हे 50-50% झालं. 50% टॉल डॉमिनंट आलेला आहे, 50% प्युअर डॉर्फ आलेला आहे. असे आपण बरेच एक्झाम्पल घेणार आहे क्रॉसिंगमध्ये. हे फक्त 2-2चे हे झाले. इथं टॉल आणि डॉर्फशी झाला. काही प्लॅनचे एक्झाम्पल आपण घेतो. टॉल आहे, राऊंड आहे. टॉल आणि राऊंड एक कॅरेक्टरिस्टिक झाला का, 2 कॅरेक्टरिस्टिक झाले. टॉल हा हाईटशी रिलेटेड आहे, राऊंड हा शेप आहे, सीड शेप आहे. मग हे 2 कॅरेक्टरिस्टिक घेतले. नंतर डॉर्फ आणि रिंकल हे घेतले. मग ह्या दोन्हीचं येणारं क्रॉसिंग. हे क्रॉसिंग अगोदर शिकायचं. इथला टी ह्या दोन्ही बरोबर क्रॉस करायचा, नंतर दुसरा ट्रेट ह्या दोन्ही बरोबर क्रॉस करायचा आणि प्रोजेनीज काढायचे. परत 4-4चे पण आहेत, येलो कलर, पर्पल कलर, परत टॉल आणि रिंकल असे 3-3. पहिल्यांदा कॅपिटल लेटर्स आलं की तो डॉमिनंट आणि रेशो काढायचा आहे. नंतर सगळे मोजावे लागतात ते. आणि हे कशाच्या सहाय्याने काढायचं आहे, पॉनेट स्क्वेअरमध्ये काढायचं. सोपं आहे. आम्ही समजलं क्रॉस कसं करायचं ते. कुठलाही ट्रेट असेल तर त्याचं सेपरेशन कशामध्ये करायचं, गॅमेटमध्ये करायचं. आणि एक गॅमेट इकडं दुसऱ्या 2ला क्रॉस, त्याची प्रोजेनी. दुसरा परत दुसऱ्याला क्रॉस, त्याचं येणारं प्रोजेनी. आणि ज्या वेळेस तुम्हाला कॅपिटल टी स्मॉल टी आला तर हा ट्रेट कसा गृहीत धरणार तुम्ही, कुठला धरणार, डॉमिनंट. कॅपिटल टीच डॉमिनंट आहे तिथं म्हटल्यानंतर कॅपिटल टी विच इज रिप्रेझेंटेड टॉल. तिथं दुसरा कॅरेक्टरिस्टिक नाही येणार, टॉलच डॉमिनंट आहे तिथं. म्हणून त्याला धरताना टॉलच धरायचं. स्मॉल टी असेल तरच तो कसा असेल, डॉर्फ असेल. लॉज नंतर बघू. एवढं समजलं क्रॉसिंग कसं करायचं.
लॉ ऑफ इनहेरिटन्स आहे ना पहिला, हाच इनहेरिटन्स, इनहेरिटेडच होते ना हे सगळं. इनहेरिटन्स म्हणजे काय, जे पॅरेंट्स मध्ये आहे ते कुणामध्ये आलंय, F1 जनरेशन मध्ये आलंय. F1 जनरेशनचा जर क्रॉस पॅरेंट्स बरोबर केला तर त्यांचं इनहेरिटन्स वेगळंच असणार. त्यांचं काय असणार आहे, जनरेशन असेल ते वेगळ्या प्रकारचंच असेल. म्हणजे जे पॅरेंट्स मधले ट्रेट आहे ते ॲज इट इज कुणामध्ये आहे, जनरेशन मध्ये, ट्रान्समिशन ऑफ द कॅरेक्टरिस्टिक.